पंकज, अरे ही बॅग आपली नाही वाटतं. काय? अरे 20,000 रुपये, एवढे पैसे कुठून आले बॅगेत? आपण उद्या सगळ्यांचे पैसे परत करून टाकू. पण कसे? या माझ्या बांगड्या घ्या आणि गहाण ठेव. हे बाई, हे घे तुझ्याकडे घे, आणि ह्यातली एकही नोट मला देऊ नकोस हा, आणि सगळ्या देणेकऱ्यांची देणी देऊन टाक. हा, हो, हे 3,000 इलेक्ट्रिसिटी आणि टेलिफोनचं बिल, भाज्या सुद्धा त्यातच येतील. हा, आणि हे 2,000. हे काय? अगं नोटा संपल्या कशा? बाबा मगाशी आपण पैसे मोजले तेव्हा 20 नोटा होत्या ना हो. आता 10च आहेत. अहो पण तुम्ही सगळ्यांवरती संशय का घेताय? अहो असे आपोआप कसे जातील पैसे? मला सगळ्यांची झडती घ्यावी लागेल, कुणाकडे तरी पैसे नक्की सापडतील. काय काय? अहो हे बघा, 1000च्या 10 नोटा यांच्या कपाटात, डायरीत होत्या यांच्या. वहिनी तुम्ही रागवाल, पण आपल्या घरात पैसे नव्हते म्हणून तुम्ही मला दिलेलं गिफ्ट, माझा मोबाईल आणि माझा घड्याळ मी विकलं. तुम्ही सुरेशला मोबाईल केव्हा गिफ्ट केला होता? त्यांच्या 25व्या वाढदिवसाच्या दिवशी. त्याची रिसीट किंवा बुकलेट काही आहे तुमच्याकडे? मॅडम एक मिनिट. हा राकेश, मी तुला एक रिसीटचा फोटो पाठवलाय. त्या रिसीटवरनं त्या हँडसेटचे सगळे डिटेल्स हवेत मला. हा हँडसेट काल विकला गेलाय, तो खरंच विकला गेलाय का ह्याची इन्फॉर्मेशन हवी. पाहिजे तर सीटची मदत घे तू, पण मला ही माहिती मिळायलाच हवी. ओके मॅडम, तुम्ही खरंच चारी बाजूनी विचार करता. म्हणाली, त्याशिवाय केस सॉल्व्ह कशी होणार? पण हा सुरेश खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे पडताळून पाहायलाच हवं ना. तो खोटं बोलत असेल तर तो गुन्हेगार आहे, पण तो जर खरं बोलत असेल तर आपण आपला शोध चालूच ठेवायचा. सिंपल. सुरेश या चोऱ्या करत नसेल तर मग कोण करत असेल? साक्षी, रंजना की स्वतः संपत? म्हणाली, पैसे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे गायब झालेत ना, कदाचित बाहेरचाही कोणीतरी असू शकतो. माझं तर विचार करून करून डोकंच दुखायला लागले. त्यात सीट सुद्धा नाही आज. मॅडम, अगं म्हणजे तू इतका बोलतो त्याच्यामुळे जरा फ्रेश होतो ना आपण, रिलीफ मिळतो म्हणून म्हटलं मी. मॅडम आपण पुन्हा एकदा कॉफी घेऊयात? गुड आयडिया. आणते. नाही नको, मी अस्मिता, सॉरी, मला निघावं लागेल, अर्जंट काम आहे. तुम्ही बोला, मी कॉफी आणते. मला नको. मला लगेच निघावं लागेल, अर्जंट मीटिंग आहे. आणि रात्री मी येऊ शकणार नाही कारण मीटिंग जरा लांबेल. फोन स्विच ऑफ असेल, सो म्हणजे फोन केला तर लागणार नाही किंवा मेसेज केला तर चुकून म्हणजे तू केलास तर. ओके. आणि अजून एक, तुम्ही हे जे काही डिस्कस करताय ना ते आई ऐकत होती बाहेर उभं राहून, इंटरेस्ट घेऊन. काय? हो, चल बाय. आई दाराबाहेरून का ऐकत होत्या? आत का आल्या नाही? कुठे ठेवलीये कॉफी? काहीच मिळत नाहीये. तू काय करतेस इथे? कॉफी बनवते. आ?
मॅडम सरांशी बोलतायत ना, तर मग मी आले कॉफी बनवायला. आणि हा सगळा पसारा करून ठेवलास. अगं आत्ता सगळं आवरून गेले होते इथलं. सॉरी, मी आवरते. नाही नको, राहू दे. तुझा ऑफिस मध्ये तुमचं ते इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय ना, ते कर. आणि काय ग, मगाशीच घेतलीत ना कॉफी तुम्ही? सॉरी. काय ग, कॉफी कुठे आहे? माझा कॉफी घ्यायचा मूडच गेला. हा, मनाली, तुझा असा अचानक मूड गेला? मूड गेला म्हणजे मूड नाही गेला, पण आपण मगाशीच कॉफी प्यायलो ना, तर मग मी विचार केला की सतत कॉफी प्यायल्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते ना, म्हणून मग. बाप रे, मनाली, हे सगळं तू बोलतेस? आणि अचानक कॉफी करायला गेल्यावर तुला रिअलाइज झालं ना सगळं? मनाली, नक्की सांग काय झालंय? या मॅडमकडे माझी कंप्लेंट तर करायला आल्या नसतील ना? आत येऊ का? आई, आई, तुम्ही कशाला कॉफी आणली? मनाली, कॉफीचा मूड नाही अशी मस्करी केलीस ना माझी, आणि आईंना आणायला अगं लावलीस. नाही, ती आली होती कॉफी करायला, पण मीच तिला जायला सांगितलं. ते तुमचं इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होतं ना, म्हणून मी घेऊन आले कॉफी. आणि हे काय, अभि कुठे? त्याच्यासाठी खास फिल्टर कॉफी घेऊन आले. अभि गेला मगाशीच, त्याची आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना टेंडर संदर्भात. हो अगं हो, बोलला होता तो मला, विसरले बघ मी. ही काय वेळ आहे का मीटिंग आणि डिस्कशनची? नाही, तुम्हाला नाही हा म्हटलं मी. तुमच्या कामाला वेळाच नसतात, दिवस रात्र चालूच असतं तुमचं काम. घ्या ना, घ्या कॉफी घ्या, थंड होतीये. अभिसाठी ही फिल्टर कॉफी केली, वाया जाणार. मीच घेते ना, बाहेर बसून मी कॉफी घेते, उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको. हा, एक मिनिट आले. आई, बाहेर एकट्या कुठे बसताय? इथेच बसा ना, आमच्या सोबत बसून कॉफी घ्या. ठीक आहे, चालेल, बसते. घ्या घ्या, तुम्ही घ्या कॉफी, थंड होईल, घ्या. आई, मस्त झाली हा कॉफी. मनाली, तुला नाही का आवडली कॉफी? हो, आवडली. त्याच्या आधीच फिल्टर कॉफी बाहेर ठेवली ना तर हवेने सुकून जाते, म्हणून ते फ्रीज मध्ये ठेवावी लागते. हो, तुमचं चालू द्या. मनाली, संपतची गेलेली बॅग हा योगायोग होता की काही प्लॅन होता हे पाहायला हवं. मला वाटतं आपण ती बॅग चेक करायला हवी. कदाचित त्यातनं आपल्याला काहीतरी क्लू मिळेल. मॅडम, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे उद्या आपण नक्की कशाचा तपास करणार आहोत? आणि पैसे जर पुन्हा चोरीला जाणार असतील तर पैसे संपतकडे देऊच नका असं सांगायला हवं रंजनाला. कदाचित मी चुकत असेन, पण मला एक सांगावंसं वाटतंय. आपण मुद्दा म्हणून त्या माणसाकडे पैसे दिले पाहिजे, म्हणजे चोराला पकडायची संधी मिळेल ना आपल्याला.
करेक्ट आई. कसली सॉलिड आयडिया दिली आहे तुम्ही. अगदी आईसारखं बोललात. चला माझं झालंय, मी आता झोपायला जाते. मी नेते. नाही नको, राहू दे. नाही, मी आत्ताच किचन आवरून घेतलंय सगळं, राहू दे. तुमचं चालू द्या. आई थँक्यू सो मच. खूप छान सजेशन दिले तुम्ही. मेन्शन नॉट. यांचं काहीच कळत नाही. मला खूप भीती वाटते यांची. आपल्या घरी कसं बिनधास्त होतं ना सगळं. मनाली, ते माझं माहेर होतं. हे सासर आहे. ती आई होती माझी. या सासूबाई आहेत. हॅलो. हॅलो रंजन, मला सांग, पैशांची जी बॅग बदलली गेली होती ती बॅग अजूनही घरातच आहे? हो, ती बॅग आहे, पण त्याच्यात काहीच नाहीये. म्हणजे कोणाचा कार्ड, पत्ता, काहीच नाहीये त्याच्यात. नाही, तरीही मला एकदा ती बॅग चेक करायची. ठीक आहे. आणि मला सांग, आता तुझ्याकडे 20,000 रुपये असतील ना, म्हणजे सुरेशने दिलेले पकडून? हो आहेत, पण मी उद्याच सगळ्यांची देणी देऊन टाकणार आहे. पण पैसे मी माझ्याचकडे ठेवलेत. नाही नाही नाही, एक मिनिट. तू नको जाऊस पैसे द्यायला. मला सांग, संपत जागेत की झोपले? ते झोपलेत. मग उद्या पैसे घेऊन संपत ना जाऊ देत. यांना पाठव मी पैसे घेऊन. अहो नको, परत पैसे गेले तर नको. आपण कशाला विषयाची परीक्षा बघायची. नको नको. त्याशिवाय तो गुन्हेगारही पकडला जाणार नाही. हे बघा, काळजी करू नका. संपत एकटे नसतील. माझी माणसं आसपासच असतील त्यांच्या. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, संपत एकटे पैसे घेऊन जाणार आहेत हे सुरेशला कळू देऊ नका. बरं ठीक आहे. आणि हो, त्या बॅगचंही लक्षात राहू दे. ओके? हो हो, करते मी. काय ए बाई, त्या अस्मिता मॅडम सांगतात ना, तसं काही एक करायला नको. अहो नाही नाही, हे बघ, उगाच कशाला रिस्क घ्यायची. अहो असं काय. आणि आपली परिस्थिती काय आहे आपल्याला माहित. अहो तेवढी रिस्क तर घ्यावी लागणार ना. चोर सापडायला नको का? आणि माझा पूर्ण विश्वास आहे अस्मिता मॅडमवर. म्हणाली, उद्या संपत पैसे घेऊन एकटाच नसतो. अस्मिताची माणसं हिम्मतला शोधतायत, पण यांचं डिस्कशन काहीतरी वेगळंच चाललंय. त्यात कुठेच हिम्मतचं नावही नाहीये. काय सगळा प्रकार आहे काही समजत नाहीये. हा दाजी, उद्या सकाळपासूनच तुम्ही आणि राकेश संपतच्या घराबाहेर थांबा. उद्या सकाळी संपत स्वतः पैसे घेऊन बाहेर पडणार आहे. ठेवते.
नमस्कार. चला. हो हो, बरं आहे, सगळं बरं आहे. चोर बाबा, चोर चोर पकडा त्याला, चोर चोर चोर. माझे पैसे ओके ओके राजी गेले, पैसे- रिलॅक्स रिलॅक्स. परत गेले माझे पैसे. राजी गेले आणायला पैसे, रिलॅक्स. मॅडम मला बॅग रिकामीच वाटते. क्रिकेट विश्वकरंडक विशेष, द मॉडर्न न्यूमरोलॉजी. बघ मनाली, तू म्हणत होतीस ना या बॅग मध्ये काहीही नाहीये. शोधलं आणि सापडलं. क्रिकेट आणि न्यूमरोलॉजी. मॅडम पण याच्यावर नाव किंवा स्टॅम्प काहीच नाहीये. क्रिकेट आणि न्यूमरोलॉजी. मॅडम लॉन्ड्रीची रिसिट, मिस्टर वोरा. बोल राकेश. हॅलो मॅडम, पुन्हा एकदा बॅडलकच झालंय. संपतचे पैसे परत चोरीला गेलेत. काय? अरे पण कसं? मी आणि दाजी त्याच्यावर पाळत ठेवून होतो. संपत पैसे पिशवीतून घेऊन चालला होता आणि पिशवी त्यांनी घट्ट पकडली होती, पण एका माणसाने ती पिशवी पळवली. कोण होता तो? काही कळलं का? नाही मॅडम, त्यानं कानटोपी घातली होती, त्यामुळे त्याचा चेहरा नाही दिसू शकला. आपण दाजी गेले त्याच्या मागावर. मॅडम, संपतचे पैसे पुन्हा गेल्यामुळे त्याची हालत खूप खराब झाली, म्हणून मला त्याच्याबरोबर थांबावं लागलं. तू त्यांना घरी सोडलंस? हो मॅडम. आणि हां, त्या सुरेशच्या मोबाईलचे काही डिटेल्स मिळाले का? त्याने खरंच मोबाईल विकलाय कुणाला? काय रे सिद्धेश्वर, मी तुला फोन करून त्रास देते का? मग तू एक मिनिट, तुला माझा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही ना? मॅडम राकेश बरोबर बोलतात. एक मिनिट, मी देते फोन. मॅडम, सिद्धेश्वरचा फोन. हा बोलसे, तुम्ही सांभाळून राहा. ओके. म्हणाली काही महत्वाच्या गोष्टी घेऊन तुलाही कळव्याला जायचं. तयारीला लाग. पण मग त्या माणसाचा पत्ता मिळाला तर तुम्ही एकट्याच जाणार? अगं आधी त्या माणसाचा पत्ता मिळू तरी दे, मग बघू. मिस्टर वोरा, सुयोग लॉन्ड्री. हॅलो राजा. राजा, मी विचार करतोय कि इस बार हारने वाली टीम पे पैसे लगाते. तू क्या बोलता है? हाँ यार, वैसे तो रिस्क है, पर सोचना, एक चांस लेने में क्या हरकत है? अगर लग गया ना तो चांदी हो जाएगी, चांदी. हाँ ठीक है, एक बार पंकज से बात कर लेता हूँ, करतो तुला फोन.
काय कटकट रे नुसती. तो लॉन्ड्रीवाला तुझा शर्ट द्यायला तयार नाही. तो म्हणतो रिसीट घेऊन ये. का येडा आहे का तो? आज काय पहिल्यांदा नाही मी त्याच्याकडे कपडे टाकले. ओळखत नाही का तुम्हाला? अरे तो तुला ओळखतो, मला नाही ना. बरं रिसीट कुठे आहे? रिसीट रिसीट अरे हा, अरे पंकज, त्या दिवशी नाही का आपण प्यायला बसलो होतो, हा तेव्हा ती रिसीट ना मी एका पुस्तकात ठेवली होती आणि ते पुस्तक त्या बॅगेत राहिलं. आणि ती बॅग ते एड छापणी नेली, हो की नाही? हो रे, चल सोड, पुस्तकं काय वाचून झाली होती. आज संध्याकाळी मीच जातो लॉन्ड्री मध्ये, घेऊन येतो कपडे. पंकज, एकदा हा सट्टा लागू दे रे, मग चांदीत चांदी आहे आपली. लावतो पैज. लागली पैज. एक्सक्यूज मी, ही रिसीट मला रस्त्यात मिळाली, जरा बघता. हा, ही रामला रोराची रिसीट आहे. आमचं परमनंट गिरायक आहे ते. तुम्हाला सांगतो, आठवड्याला 4-5 शर्ट आणि 2 पॅन्ट नक्कीच असतात. ओ झाकपक कपडे घालायची आवड आहे त्यांना. फिल्म लाईन मध्ये आहेत का? नाही नाही नाही, इस्टेट एजंट आहेत. इस्टेट एजंट. आता ही रिसीट शोधत असतील ना ते? आता तासाभरापूर्वीच एक माणूस त्यांचा मित्र असं सांगून रिसीट शिवाय कपडे न्यायला आला होता. मी दिले नाही त्याला कपडे. काय नाव त्यांचं? पंकज. पंकज कपूर नाव सांगत होता. अच्छा अच्छा. नाही पण भाऊ, बरं झालं तुम्ही यांच्याबद्दल सांगितलं. तसंही मी या एरियात एक फ्लॅट पाहतेच आहे. मी आता ह्यांच्याकडे जाऊन विचारते जरा. यांचा पत्ता सांगता जरा. त्या पुढच्या गल्लीत वैभव लक्ष्मी ऑनलाईन लॉटरी सेंटर आहे. तिथे विचारा रामलाल ओरा कुठे राहतात. कुणी पण सांगेल. बरं बरं, मी तिथे जाऊन चौकशी करेन पुन्हा. थँक्यू. हा, थँक्यू सो मच. ती रिसीट येतं जरा. मी जातेच तर देईन त्यांना. थँक्यू. अहो, काय वेड्यासारखं पाणी पित राहिलाय नुसतं. मग कसा शांत होणार मी? सांग ना, मी कसा शांत होणार? आपल्या घरात बर्फ सुद्धा नाहीये, नाही तर तो डोक्यावर ठेवला असता आणि शांत झालो असतो. कुठून कुठून बुद्धी सुचली. मी तुझं आणि अस्मिता मॅडमचं ऐकलं. माझे तर पैसे गेलेच, पण या सुरेशनी मोबाईल घड्याळ विकून जे 10,000 रुपये दिले होते ते सुद्धा गेले. त्या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये मला. ते पैसे घराच्याही उपयोगाला नाही आले याचं दुःख होतं मला. त्या चोराच्या हातात गेले. नाही पण भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. माझी खात्री आहे, अस्मिता मॅडमचे ते दाढीवाले सहकारी आहेत ना, ते नक्की पकडतील बघा चोराला. हो, करेक्ट आहे, करेक्ट आहे. हो ना. हो, म्हणजे काय, अतिशय करेक्ट आहे तुझं. त्या दाढीवाल्याला चकवूनच तो चोर रिक्षात बसून निघून गेला. करेक्ट आहे. काय उपयोग असता डिटेक्टिव्हचा? दादा, मला ना वेगळी शंका येते. कसली? तो चोर बहुतेक अस्मिताचाच माणूस असणार. म्हणजे बघ ना, तू पैसे घेऊन चाललास हे फक्त त्यांनाच माहिती होतं. अहो, काय बोलताय तुम्ही भाऊजी? काय वाटेल ते शंका काढताय तुम्ही. वाटतं ते काय? म्हणजे त्यांनी आपला संशय घ्यायचा आणि आपण त्यांचा संशय नाही घ्यायचा? काय दादा, तुला काय वाटतंय? तुम्हीच इस्टेट एजंट रामलाल ना? हो. मला या एरियात एक घर भाड्याने घ्यायचंय. अच्छा, या ना, या आत या.
या 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 बसा. बरं, माझा पत्ता कुठून मिळाला तुम्हाला? त्या कोपऱ्यावरच्या लॉन्ड्रीवाल्याने दिला तुमचा पत्ता. पण माझा पत्ता लॉन्ड्रीवाल्याकडे आहे हे तुम्हाला कसं कळलं? ही रिसीट होती ना माझ्याकडे तुमची, त्यावरून सांगितलं त्याने पत्ता. या बॅगेत ही बॅग कुठे मिळाली तुम्हाला? नीट बघा, तुमचीच बॅग आहे ना नक्की? आता मला सांगा, जी बॅग तुम्ही घेऊन आला ती कुठे, आणि त्यातले 20,000 रुपये कुठे? काय 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 चालवलाय काय तुम्ही? हा, त्या बॅगेत काही पैसे वगैरे नव्हते. हे बघा, तुम्ही माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर. काय करशील? काय करशील? मुकाट्यानं पैसे कुठे आहेत ते सांग. काय करशील रे तू? हा, सांग ना, काय करशील तू? नाही, तुम्ही ना तसे ऐकणारच नाहीत. तुम्हाला तर आता बऱ्या बोलानं सांग, संपतचे पैसे कुठे ठेवलेत ते बोल. कोण संपत? कुठले पैसे? मला नाही माहिती कुठे आहेत ते पैसे. राकेश, अरे ए काय करतोय तू? तू काय चालवलायस इथे? हा, तुमची काय दादागिरी चालली आहे? आणि कशावरून त्या बॅगेमध्ये पैसे होते? मॅडम, बाय. ही बॅग तुझ्याकडे कुठून आली? बॅग पण तुम्ही कोण आहात? अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. या बॅग मध्ये संपतचे पैसे होते. पैसे परत कर. ते पैसे आता नाही आहेत माझ्याकडे. मी एक दोन दिवसात परत करीन ते पैसे. संपतचं कार्ड. पैसे परत करायचा प्रामाणिकपणा तर सोड, ते पैसे 2 दिवसात खर्चही केलेस तू. कुठे खर्च केलेत ते पैसे? हा, ते मी हॅलो. हा, मी तुला नंतर फोन करतो. राजा, मी तुला नंतर फोन करतो. ठेव तू फोन. राजा कोण आहे?
त्याच्याशी आमच्या समोर का नाही बोललास? रामलाल, रामलाल, दार उघडच दिसतंय. राजा, हाँ बोला राजा साहेब. अरे ये क्या पूछने की बात हुई? अहो उद्याच्या मॅचला लावायचेत ना पैसे. हा मग अहो गेलेले 20,000 कमवायचेत की नाही. हा उद्या. कोण तुम्ही? क्रिकेटच्या मॅचवर बेटिंग करता तुम्ही? संपतचेच 20,000 बेटिंग मध्ये उडवलेत ना? संपतचे पैसे शोधायला आलो आणि हे वेगळंच प्रकरण हाती आले. पण आहेत कोण आहे रामलाल? ह्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत. मॅडम जाऊ द्या ना, काही समझोता होता असेल तर बघा ना. म्हणजे त्या संपतचे 20,000 देऊन टाकू. तुम्हाला काही पाहिजे असेल तर बघा. हे असले घाणेरडे धंदे करता आणि वर मांडवेलीची भाषा करताय. लाज नाही वाटत तुम्हाला? हा राजाचा नंबर आहे ना? हो हो. राकेश, येस मॅडम. पोलिसांना फोन कर. आता या राजाला पकडायला आपण मदत करायची आहे पोलिसांना. आता या बेटिंगच्या रॅकेटचा पोलिसच काय ते बघते. दाजी, मनाली, तुझं कळव्याचं काम आटपलं? एक महत्वाचं काम आहे, ऐक. हिम्मतचे फोटो मी पाठवले होते, ते आपल्या विश्वासातल्या माणसांना पाठवलेस? माझं सगळ्यांशी बोलणं झालंय मॅडम. हा हिम्मत कुणालाही आणि कुठेही दिसला की लगेच आपल्याला रिपोर्ट मिळेल. ही अस्मिता आणि तिची माणसं कोणत्या हिम्मतला शोधतायत ते कळायलाच हवं. पण मी हे अस्मिताला विचारू सुद्धा शकत नाहीये. यावर काहीतरी करायलाच लागेल. बोला दादा. अस्मिता, तू घरी आलीस का? नाही अजून दादा, बाहेरच आहे. ऍक्च्युली मॅचवर बेटिंग करणारी माणसं पकडली गेली आहेत, त्यामुळे मला अजून जरा वेळ लागेल. काय झालं दादा, काही काम होतं का? नाही, विशेष काही नाही. सकाळी निघताना तुझी भेट झाली नाही ना, म्हणून फोन केला होता. एनिवेज, आता डिस्टर्ब नाही करत तुला. कॅरी ऑन. बाय. ओके, ठेवते. बाय. राजाच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स तुम्ही रिक्वेस्ट केली म्हणून पोलिसांनी लगेच दिले. आता राजाला बेटिंगसाठी फोन करणारे सगळेच पकडले जातील. म्हणाली, राजाच्या नंबरवरनं त्याचा ऍड्रेस शोधून पोलीस त्याला पकडतीलच. शिवाय राकेश आणि दाजी त्याला शोधतात. पण हे प्रकरण एवढं साधं नाहीये. हे जाळं खूप दूरवर पसरलेलं असणार. बघ ना,
या मोबाईलच्या जमान्यातही लँडलाईन वरून फोन केले गेले. या नंबरवरून बरेच कॉल आहेत. एक काम कर, या नंबरवर फोन लाव आणि फोन स्पीकर मोडवर ठेव. हॅलो. राजा आहे का? नाही, इथे राजा वगैरे कोण राहत नाही. हा PCOचा नंबर आहे. सॉरी हा. राजाला PCO वरून कोण फोन करत असेल? या नंबरचं लोकेशन शोधून काढायलाच हवं. अहो, आज लवकर कसे आलात? हो, 1-2 तासानंतर याच एरियामध्ये एक मीटिंग आहे म्हणून आलो. अच्छा. तू काय बाहेर निघालीस? हो, जात होते, पण आता नाही जात. देशमाने वहिनीनं सांगून टाकते मी येत नाही म्हणून. पण मी लवकर आलोय म्हणून तुम्ही तुमचा प्रोग्राम का कॅन्सल करताय? तुम्ही जा. अहो नको, तुम्हाला चहा वगैरे लागला तर? आत्ता तरी काही नकोय मला. आणि काय लागलं तर घरात राधा आणि पंढरी आहेत ना, त्यांना सांगित. जा जा, तुम्ही जा. बरं, मग निघू? आज अस्मिता आणि अभि दोघही नाहीये. चांगली संधी आहे. अस्मिता त्या टेम्पो ड्रायव्हर हिम्मतचा शोध घेतीये का, हे मला शोधायलाच हवं. बोला आता पटापट. तुला काय वाटलं? तू नावं नाही सांगितलीस तर आम्हाला काय कळणार नाहीत का? कळणार नाहीत का आम्हाला नावं? हवालदार, एक काम करा, या तिघांच्या मोबाईल मध्ये जेवढ्या जणांचे नंबर आहेत ना, तेवढ्या सगळ्यांना फोन लावा. आणि ज्यांचा संशय येईल ना, त्या सगळ्यांना उचलाच. निघा, कामाला लागा. बोलतो का? बेटिंग करता बोल. परत आलेले पैसे परत गेले. आपले पैसे चोर घेऊन गेला. आणि अस्मिता मॅडम काय करतायत काय तुमच्या अस्मिता मॅडम? घ्या, कोण आहे बघा. कोण आहे? अस्मिता मॅडम. द्या. हॅलो मॅडम, बोला. हॅलो संपत, एक गुड न्यूज आहे. तुमची बॅग ज्यांनी पळवली होती ते पकडले गेले. काय? पोलिसांच्या ताब्यात येते आणि तुमचे पैसेही सापडले. पैसे परत मिळाले? पैसे परत मिळाले? पैसे परत मिळाले? ऍक्च्युली मला आता जरा पोलीस स्टेशनला जावं लागेल, पण माझे सहकारी दाजी पैसे आणून देतील तुम्हाला. तुमच्या घराजवळच्या नाक्यावर भेटतील. फक्त तुम्हाला तिथे जावं लागेल. जाल ना प्लीज? अरे म्हणजे काय, तुम्ही सांगाल तिथे जाईन मी. माझे पैसे मला परत मिळणार असतील तर कुठेही जायला तयार आहे मी. हा बरं बरं बरं, येतो. हो. रंजू, आपले पैसे आपल्याला परत मिळाले. अहो, काय सांगताय काय? अरे म्हणजे बघितलं, हे सगळं अस्मिता मॅडम मुळे झालंय खरंच. मॅडम, आपण पोलीस स्टेशनला स्टेटमेंट द्यायचंय का? पण म्हणजे हरवलेले पैसे सापडले, पण घरात चोरी झालेल्या पैशांचं काय? सापडतील म्हणाले. तेही सापडतील. काय? अस्मिता मॅडमने तुम्हाला पाठवलंय? अच्छा, पण तुम्ही मला कसं काय ओळखलं? हा, छान आहे फोटो. माझाच आहे तो फोटो. हो, अच्छा, म्हणून ओळखलं. हो, सॉरी. काय ते मोजू? बर.
बरोबर. अरे हो. अरे नीट पुढे बघून चालता येत नाही का? हा सॉरी सॉरी काय सॉरी? त्यांना सॉरी म्हण. सॉरी 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 म्हणलं की झालं का? निघा आता, चला. बोलतायत. काय माणसं असतात, एक एक चांगली माणसं असतात तुमच्यासारखी. पण मी काय म्हणतो, तो जो माणूस आहे ना ज्याने मला धक्का मारला, त्याच्यावर मला संशय आहे की तो चोर असावा. नाही नाही, पण मला संशय आहे की बरं नाही नाही, बरं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या माणसावरती नजर ठेवा, आम्ही दोघे घरी जातो. बरोबर, जाऊया. हॅलो मॅडम, संपतला पैसे दिलेत. हो, काही काळजी करण्यासारखं नाहीये. दाजी त्यांच्याबरोबर गेलेत. येस मॅडम, येस. ओके. आले संपतराव पैसे घेऊन? नाही, ते नाही आले अजून. पण तुम्ही इथे कसे? तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार होतात ना? नाही, ऍक्च्युली माझं काम फोनवरच झालं म्हणून मी इथे आले. अच्छा, बसा ना, बस. मी पाणी घेऊन येते. बराच वेळ झाला दादाला जाऊन, अजून कसा काय नाही आला? मी जाऊन बघून येऊ का त्याला? रंजू, 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 हे बघ, आधी हे पाकिट आहे ना, देवापुढे ठेव. निदान एवढे पैसे तरी आपल्याला परत मिळालेत. हे यांच्यामुळे. थँक्यू व्हेरी मच. हा, कागदांच्या नोटा.